कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना माझे तर आम्ही छान आहोत. तर आज एकदम स्पेशल डे आहे, म्हणजेच की आज आहे 29 एप्रिल. तर आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर आमच्या लग्नाला झालेले आहे आता 16 वर्ष. तर 16 वर्षांची आमची युती आहे. तर युती आमची एकदम 16 वर्षाची छान टिकून आहे. तर आमची 16 वर्ष छान अशी युती टिकलेली आहे अजून पण, आणि पुढचे पण अजून आयुष्य आम्हाला एकमेकांबरोबर सोबत छान असे काढायचे आहे. तर मी बोलते काय बोलते? हा, आणि आज श्रीवण्याचा रिझल्ट पण आहे, तर ती सुद्धा काम आहे. तर आम्ही एकदम सकाळी सकाळी पहाटे 7:30 वाजलेले आहे. तर आम्ही रेडी झालेलो आहोत. तर आम्ही चाललो आहोत दगडूशेठ बाप्पा आहेत, गणपती बाप्पा, त्यांचं दर्शन करण्यासाठी चाललो आहोत. आणि त्याचबरोबर चतुर्शिंगी मंदिर आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही कुठं आपल्या याला घटस्थापनेच्या वेळेस नवरात्रीच्या वेळेस आम्ही गेलो होतो, तर त्यावेळेस दर्शन होऊ शकलं नाही, गर्दी होती फार. तर म्हटलं चला आपल्या सगळे जे परिवार आहे युट्यूब फॅमिलीचा त्यांना दाखवलं नाही, तर चला आता ह्यावेळेस जर झालं शक्य तर आपण दाखवू. आणि आता आम्ही निघालो आहोत. शिवण्या पण रेडी झालेली आहे, श्रेया चालली आहे स्कूलला. तर चला मग आम्ही आता निघतो. आणि हॅपी अॅनिव्हर्सरी अहो साहेब. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुम्ही म्हणायचं ना मला. यांनी मला रात्री कॅडबरी दिलेली आणि साडी तुम्ही बघितलीस की 2 साड्या त्यांनी घेतल्या होत्या. एक मीशोवरून घेतली होती आणि एक इंस्टाग्रामवरून आम्ही घेतली होती. तर छान आल्या दोन्ही पण साड्या. चला तर मग आता आम्ही निघतो. कॅडबरी पाहिजे श्रेया यांनी रात्री मला कॅडबरी दिली, म्हणजे तर मुली काही ऐकत नाही, ऐकणार नाही त्या. जाऊ द्या, मला पण भूक लागली, सकाळी सकाळी भूक लागते. आता आम्ही नाश्ता नाही काय नाही, फक्त रेडी झाले आणि आम्ही निघतोय आता दगडूशेठला. चला. तर कालचं बांगड्या आणि असं मेहंदी खूप छान वाटतं ना, मस्त वाटतं. हात एकदम असं भरलेला छान वाटतं. मेहंदी मीच काढली आहे माझ्या हाताने, कोणी काढली नाही आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. या हातावर सुद्धा काढलेली आहे, हे बघा. नाही, हातावर साक्षीने काढली, साक्षीने काढली. तर नेहाचं लग्न होतं, तसं मागचं नेहाचं लग्नाचा ब्लॉग बघितला, त्यावेळेसचीच मेहंदी आहे. काल जसं तिचं लग्न झालं, कालच्या लग्नाचा ब्लॉग. आणि जसं आज आमचा 29 एप्रिलला लग्नाचा वाढदिवस. चला बाय. तर बघू शकताय अशी कॅडबरी रात्री साहेबांनी दरवेळेस देतात, कारण की मला फार आवडते. तर ते माझ्यासाठी कॅडबरी नक्की आणतात. मला दुसरं काही नको, पण एक कॅडबरी जरी दिली ना तरी मी खुश होऊन जाते. मला फार आवडते कॅडबरी. हा, श्रेया सावची बघ किती चाललं. काढून देते. हा, मी काढून देते. तिला पण द्यावं लागेल मला. श्रेया आल्यावर खाशील का? चालेल. आणि हे स्कूलला व्यवस्थित जा. हां, तोंड नको बघू. स्कूलला व्यवस्थित जा आणि दरवाजा वगैरे कडी लावून घे. मम्मी सांगितलं का आवाज मारून? एकदा आवाज देऊन बघा, त्या उठलेला असेल. ठीक आहे, मी गणपती बाप्पा मोरया. आम्ही पोहोचलोय गणपती बाप्पा. गर्दी. अहो हे घेऊन घ्या ना. तर आता आम्ही दर्शन घेऊन येतो. आतमध्ये मी कॅमेराला नाही ना. हां, तर आता आम्ही दर्शन घेऊन येतो. चल शिव इकडं. आता 7:30-8 वाजले. आमचे दर्शन झालेले आहे. दर्शन झालंय आमचं, छान झालं. कारण की सकाळी लवकर आल्यामुळे गर्दी नव्हती आणि मस्त दर्शन. तरी पण झालेले मला असं वाटलं रात्री लवकर होतं की नाही बाप्पांचं दर्शन झालं. सकाळी पहाटेच नक्कीच येतात. तर छान वाटलं दर्शन घेऊन. खूप दिवसानंतर मी आज आतमध्ये गेले, कारण की जायलाच मिळत नाही. उशिरा येतो ना, तर जायलाच मिळत नाही. चला मग आता आपण चतुर्शिंगीला. ते मेन होतं मग तुझं दाखवायचं. दगडूशेठचा जो मागचा रस्ता आहे ना, त्या मागच्या रस्त्यानेच आम्ही चाललो आहे. तर मागच्या रस्त्याने जर थोडंसं वॉकिंग करत गेलं ना, तर इथं ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी माताचं मंदिर आहे. छोटंसं खूप जुनं मंदिर आहे. इथं मला दाखवते. तर हे बघू शकताय, छोटंसं मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही खूप यायचो, खूप. तर मी सांगते तुम्हाला याचा पुढं किस्सा.
तर हे मंदिर जे आहे ना खूप जुनं मंदिर आहे. आतमध्ये मोबाईल चालेल ना हो? ये इकडं शिव. काढले का बुट तू? जरा आहे का 1 मिनिट. ओ सुधारणा तर नाही केलेली, म्हणजे आहे तसंच मंदिर. आपण जायचं आठवत का? दर्शन घेतलं गेलेलं आहे आमचं. आणि ह्या जो हा एरिया आहे ना, आता हा कसबा पेठ आहे ना पुढचा. आता पुढं टर्न घेऊ ना म्हणजे कसबा पेठ आहे. तर इथल्या ज्या आठवणी आहे ना खूप म्हणजे मेमरीफुल आहेत माझ्यासाठी. तर इथं म्हणजे असं किस्सा होता. तर यांचे फ्रेंड होते हे ना, महेश कडुसकर दिनेश कडुसकर यांचे फ्रेंड होते. तर ते इथंच राहायचे. म्हणजे तुळजाभवानी आईचं मंदिर आहे इथं छोटंसं. तर तिथंच त्यांना अशी राहण्याची सोय होती, म्हणजे ते तिथंच राहायचे. तर जसं माझं लग्न झालं, मी पहिलं जेजुरीला जायचं. तर मला पहिले त्यांनी त्यांच्याच घरी नेलं होतं. तर मी सुरुवातीला म्हटलं ते काय यांनी मला इथं आणलं. पण नंतर हळूहळू मला दरवेळेस हे बाहेर पुण्यात फिरायला आणायचे ना, तर आधी त्यांच्या घरी न्यायचे आणि मग आम्ही तुळशीबाग किंवा कुठं असं फिरायला वगैरे जायचो गार्डनला, असं सारसबागेत वगैरे. तर मला आधी त्यांच्या घरी न्यायचे. तर असा किस्सा होता. तर मला नंतर मग इतकी सवय पडत गेली. तर इतकं छान वाटायला लागले ते लोकांना, खूप छान वाटायला लागले अजून पण. आणि आता नंतर मग थोड्या दिवसानंतर काय झालं, मग ते आई वडील आहेत ना त्यांचे, तर त्या आई होत्या ना, त्यांचा स्वभाव खूप छान होता. ते दादा पण होते ना, त्यांचा स्वभावसुद्धा खूप छान होता. तर नंतर मग काही दिवसानंतर दादा वारलेत. आणि दादा ते वारल्यानंतर मग थोडा दिवस मग जे मोठे मुलगा आहे त्यांचा महेश, ते दुसरीकडे गेल्यामुळं काय झालं, आई पण तिकडे गेल्यात. आणि काही दिवसानंतर आई पण थोडीशी खचून गेली दादा वारल्यानंतर. ते एकट्या पडल्या. तर त्याच्यामुळे त्या पण नंतर मग त्या पण वारल्या. तर मग आम्ही त्यांना खरं सांगू का, ह्या पॉईंटला जर मी आले ना कसबा पेठमध्ये, मी ते दिवस खरंच खूप मिस करते. ते आई आणि दादांना खरंच खूप मिस करते. छान वाटतं इथं आल्यानंतर. असा किस्सा आहे. तर मला छान वाटतं म्हणजे इथं आलं का त्या जुन्या आठवणी. आता त्यांची मुलं काय झालं, वेगळे झालेले आहेत. तर एक दुसऱ्या ठिकाणी राहतं दिनेश भाऊजी, आणि महेश भाऊजी आहे त्यांची वाईफ राणी. तर तिच्यावर पण छान बॉन्ड आहे. तर त्या दुसरीकडे राहतात. तर आम्हाला खूप लांब पडतं, त्याच्यामुळे आम्ही नेहमी काही जाऊ शकत नाही. हे थोडंसं जवळ होतं, त्याच्यामुळे इथं जवळ यायचो आम्ही. पण छान वाटायचं इथं आलं का, मला भाऊ झाल्यासारखं वाटतं. खरंच छान वाटतं, कारण की ते दिवसच वेगळे होते. आम्ही यायचो संध्याकाळी, रात्रीला पण उशिरा घरी यायचो. इतकं छान वाटतं ना खरंच इथं आल्यानंतर. मन असं भाऊक होऊन जातं आणि आठवण येतात त्यांच्या. म्हणजे आईचा स्वभाव खरंच खूप छान होता. तर आम्ही आलो आहोत आता खाऊ गल्लीमध्ये, कारण की चतुर्शिंगीजवळ जर गेलो आपण तर तिथं खाण्यासाठी काही मिळणार नाही. तर आपल्याला कसं नॉर्मल डोसा वगैरे काय असतं ते इथे नाश्त्याला मिळून जाईल. त्यासाठी हे म्हटले की आधी नाश्ता करून घे, कारण की शिवला पण भूक लागली, कारण की घरून आम्ही तसंच निघालो होतो. चला तर मग आता मी नाश्ता करतो आणि मग पुढे चतुर्शिंगीच्या दर्शनाला जातो. फ्रूट ए शिव, फ्रूट खायचं आहे. फ्रूट हे बघ, मी नाही खाणार. फ्रूट नको आहे, मग काय खायचं? कुल्फी. हां, सकाळी कुल्फी खाता का? चांगलं खा. हे बघ मस्त आहे बघ, पायनॅपल आहे नाही, आणि हे बघ वॉटरमेलन आहे, पपाया आहे. मस्त फ्रूट प्लेट आपण खाऊ. ती फ्रूट प्लेट काय सॉल्ट आहे. तर इथं बघू शकताय चतुर्शिंगीचं मंदिर. आज अजिबात गर्दी नाहीये. नवरात्रीच्या दिवसात तर प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती. इथं स्टॉल वगैरे होते, बापरे, वर पण लागू शकत नव्हतं अजिबात. त्या पायऱ्यांजवळ किती गर्दी होती ना त्यावेळेस.
हां शिव फुगलाय. शिव नेहमी फुगत राहतो. चला तर मग दर्शन घेऊयात. आज लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देवांचं दर्शन आज सकाळी सकाळी. साहेब द्या इकडं. कोणतरी गहाण आहे बघितली का तुम्ही? पिऊशी पण वाटणार नाही. चला तर जाऊयात आपण दर्शनाला. आल्यानंतर पिऊ आपण दर्शन करून येऊ. अहो इकडनं नाही, आपण इकडनं जायचं आहे. बापरे त्या दिवशी किती गर्दी होती. आज एकदम मस्त रस्ता मोकळा आहे. चला तर तुम्हाला दर्शन. आतमध्ये कॅमेरा चालतो ना? पण आतमध्ये गाभाऱ्यात झालं. बाहेर पण ठीक आहे. बाहेर पण ठीक आहे, पण आतमध्ये कॅमेरा अलाउड नसतो देवांच्या मंदिरामध्ये. दोन मिनिट थांब, पिऊ ना आपण पाणी. वरती आहे ना? शिवण्या वैदागली. बघा बघा त्याच्या चेहरा. यायची त्याला हाऊस होती. व्यवस्थित बूट घाल ना शिव. तुला पाणी प्यायचं. चल तर इथं आहे पिण्याचं पाणी आहे वरती. चल ये पाणी पिऊन घे मग जाऊ. दम लागलाय शिवण्याला. काय म्हणताय? कोणा शिवचे ना? ते मागं लागत होते सकाळी सकाळी. पप्पा मम्मी बरोबर यायचं. झाली का हाऊस भेटली का? चल मग आलो मंदिर. इकडनं का इकडनं इकडनं जायचं आहे का? तो मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकताय. इथं छोटंसं मंदिर आहे. सप्तशृंगी माता. तर आता दर्शन झालेलं आहे. आता खाली जाऊन थोडंसं बसू हवेशीर. कारण आतमध्ये मोबाईल नेण्यास मनाई असते. तर थोडंसं हवेशीर इथं बसू झाडाखाली आणि मग घरी जाऊ. तर इथे तुम्ही मंदिराचा परिसर बघू शकताय. आणि इथं सावलीतमध्ये जरा बरं वाटतंय. हो आता कसं दुपार पण नाही झालेली अजून. आत्ताशी 9:30 पण नाही झाले. 9:20च झालेले आहेत. तर इथं वरती सुद्धा एक मंदिर आहे छोटंसं. आणि इथं अजून आता काम चालू केलेलं आहे त्यांनी मंदिराचं. जसं की सप्तशृंगी गडावर बघितलं असेल रोपवे वगैरे आहे. तर तसं त्याच पद्धतीने असं आहे. तर मंदिर आता थोडंसं मंदिराचा जीर्णोद्धार होणार आहे. तर चतुर्शिंगी देवी स्थान असं हे मंदिर आहे. दर्शन झालेलं आहे. तर आतमध्ये मोबाईल मना होता. त्याच्यामुळे आम्ही मोबाईल आतमध्ये घेऊन नाही गेलो, शूट नाही केला. आम्ही चाललो आहोत शिवचं रिझल्ट घेण्यासाठी. शिव तर इतकी एक्साइटमेंटमध्ये गेली बघा ना पुढं. तर असा शिवचा रिझल्ट घेतो. पास तर होणारच आहे, माहिती आहे, हुशार पोरगी आहे. आणि त्यानंतर
संध्याकाळी तिच्या पास व्हायची पार्टी. चला शिवन्या झालेली आहे पास. मॅडमनी सांगितलं शिवन्या खूप मस्त करते आणि लास्टमध्ये तिने छान लिहिलेलं. लास्ट फायनल एक्झाम होते ना त्यावेळेस पण तिने खूप छान असं लिहिलेलं आहे. तिचे मार्क्स वगैरे पण बघितले खूप एकदम आउट ऑफ मार्क आहेत. तर मॅडम म्हणते खूप छान करते म्हणे ती. मॅडमची फेवरेट आहे. तर आता घरी आलो आहोत आणि थोडंसं पाणी वगैरे पिलं आणि म्हटलं चला आता घरातली सगळं कामं आवरते. तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघू. संध्याकाळी ॲनिव्हर्सरी राहील. केक तर नाही करणार आहे पण ॲनिव्हर्सरी बघू. संध्याकाळी बहुतेक हॉटेलमध्ये वगैरे जाऊ. तर बघत राहा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा. केक करायला वेळ पण नाही कारण की खूप बॉडी वीक झालेली आहे. कालचं लग्न होतं नेहाचं बघितलंच तुम्ही. तर त्याच्यामुळे खूप थकावट पण आलेली आहे. मग भरपूर कामं पडलेली आहे कारण की कसं होतं जेव्हा आपण लग्नाला जातो तर कपडे वगैरे मुली एक एक गोष्टी सगळ्या काढतात. मग सगळं सेट वगैरे करावं लागतं. काढल्यानंतर इतका पसारा झालेला आहे कपड्यांपासून सगळं ज्वेलरीपासून. तर आता सगळ्या गोष्टी मी एक एक आवरून घेते. तुम्ही ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा शेवटपर्यंत बघा. चला हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? तर संध्याकाळ झालेली आहे. तर सकाळपासून मी तुम्हाला आत्ता भेटते कारण की काय झालं दुपारी जेवण वगैरे केली आणि झोपून गेलो आणि आता उठलो आहे जवळपास 5:30 झालेले आहेत. तर म्हटलं चला थोडंसं रील्स काढावं ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने. मी रेडी झालेले आहे. तर यांनी ही मला सेकंड साडी होती. तर काय माहिती काय अचानक मनात आलं तर त्यांनी मला मीशोवरने ही साडी घेतलेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकताय. साडी छान आहे एकदम मस्त आहे. तिचं जे फॅब्रिक आहे खूप हलकी आहे एकदम मुरमुरा टाईप साडी आहे. तर मग संध्याकाळी भाऊ आणि सीमाताई वगैरे येतीलच. तर मग यांचा काहीतरी प्लॅनिंग आहे बाहेर वगैरे जेवण करण्याचा. तर अशा पद्धतीने ब्लॉग आहे. चला तर मग आता थोडंसं रील्स वगैरे आपण शूट करूयात. कशी दिसते मी नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कालच्या ब्लॉगमध्ये कशी दिसत होती ते सुद्धा मला कमेंट्स करून सांगा. तर ही साडी छान वाटते का कालची जी यांनी घेतलेली होती ती साडी ना खूप छान आहे. म्हणजे त्याचा घेर जी हाईटसाठी आणि प्लस ती खूप छान आहे. म्हणजे मिऱ्या वगैरे पण भरपूर पडतात. तर मला पर्सनली खूप आवडली ती साडी आणि ही सुद्धा मला फार आवडली. एकदम लाईट वेट आहे मस्त साडी आहे. तर थँक्यू. तर मी यांना शर्ट घेतलं होतं जसं की मी तुम्हाला सांगितलं. चला तर मग साक्षीनी ह्यावेळेस केक आणलेला आहे. थँक्यू सो मच. तर ॲनिव्हर्सरीसाठी आज मी केला नाही. श्रेया तर आम्ही काही रील्स वगैरे शूट केल्या थोड्याफार जास्त नाही कारण की वेळ होत होता. तर आता 7:30 पावणे 8 होत आलेले आहेत. तर हे म्हणताय लवकर साडी चेंज वगैरे करून घे. संतोष भाऊ सीमाताई पण येतील मग आपल्याला जायचे बाहेर जेवायला. तर तुम्ही बघितलं साक्षीनी ह्यावेळेस माझ्यासाठी स्पेशली केक आणला कारण की तिला पण आता कळतं की काकू आता दरवेळेस सगळ्यांना केक वगैरे बनवते. यावेळेस मला वेळच मिळाला नाही खरं तर रिअली सांगते कारण काल लग्नाला गेलं त्याच्यामुळं मला दिवसभर कामं होती. आज कालचे कपडे लग्नाला गेलो म्हणजे एक पसारा काढला का भरपूर कपडे निघत होते. तर म्हणलं त्याच्यामुळेच मी केक नाही बनवला. खूप कामं पडली. सकाळी मंदिरात गेले तर मंदिरात गेले तर त्याच्यामुळे वेळच नाही मिळाला. तर तरी साक्षीने माझ्यासाठी केक आणलेला आहे. थँक्यू साक्षी तुला. तर चला मग आता मी साडी चेंज करून घेते. तर आता मी साडी घालणार आहे सीमाताईने मला आणलेली. चला तर मग काय मी रेडी झालेले आहे. तर हे आहे आजचं माझं लुक ॲनिव्हर्सरीचं तुम्ही बघू शकताय. तर ही साडी सीमाताईने आणलेली आहे. तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. खूप लाईट वेट आहे एकदम मस्त साडी. मला पर्सनली फार आवडलेली आहे. तर चला मग आता भाऊ ते पण आलेले आहे सीमाताई पण आलेले आहेत. तर रेडी होत आहेत बाकीच्या मुली. तर मग त्यानंतर आम्ही निघू हॉटेलमध्ये जेवायला. तर मम्मीला आम्ही म्हटलो तर जेवायला चला तुम्ही आमच्यासोबत. पण मम्मी काय ऐका ना. तर त्या म्हणताय की मी बनवलेलं आहे डाळ भिजत घातली. त्यांना बाहेरचं जेवण आवडत नाही. मंचुरियनसुद्धा ते ज्यांना म्हणावे असे ते मिळत नाही. तर त्यासाठी ते नको म्हणताय. तर बाहेरच्या जेवणाने त्यांना त्रास होतो. चला तर मग आता साहेबने रेडी झाले पण अजून मी रेडीची नाही संध्याकाळपासून रेडी. हे शर्ट होते ना आता तू घेतला म्हटलं मी घालणार नाही का. तर कशी दिसते मी? छान दिसते. मी कसं दिसतो? चांगली दिसते. तुम्ही ऑलवेज हिरो आहेत माझे तुम्ही. माझी हिरोईन. चला तर मग आपण निघू थोड्या वेळाने. काय प्लॅनिंग आहे काय माहिती नाही. काय प्लॅनिंग आहे आम्ही अशा रेस्टॉरंटला जाणार आहे जिथं व्हिडिओ चांगले येतील. बघा आता मग रेस्टॉरंट कसं असेल.
चला तर मग बघू आता कसं आहे. दरवेळेस तर घरामध्येच करतो. इतक्या वर्षानंतर मी खरं रिअली सांगते, इतक्या वर्षानंतर ह्या वर्षी आम्ही फर्स्ट टाइम हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत. हे फर्स्ट वर्ष आहे. म्हणजे इतके 15 वर्ष झाले, 16 वर्ष झाले का, बरोबर की नाही? 16 वर्ष झाले ना आपल्या लग्नाला. तर 16 वर्षात आपण हा फर्स्ट टाइम हॉटेलमध्ये करतोय ना. हा फर्स्ट टाइम आम्ही हॉटेलमध्ये सेलिब्रेट करतोय. तर कसं होतं नक्की लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि आम्हाला सपोर्ट करा, कमेंट पण करा. चला तर मग. आणि 29 एप्रिल लक्षात राहू द्या, 29 एप्रिलला ॲनिव्हर्सरी आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला आता थोडासा उशिराच पडेल, कारण की कसं होतं भरपूर एडिटिंग वगैरे असते करायची, वेळ मिळत नसतो. तर त्यासाठी थोडासा उशिरा पडेल. काय दादा बोलले सरप्राईज हॉटेलचं काय माहिती नाही बाई मला. आधी मला काय म्हटले, आपण जे लास्ट टाइम तुम्ही बघितलं ना, आम्ही वेट एंड जॉयवरून आलो होतो, ते काय नाव होतं ते, राजमहल. हां राजमहल. तर राजमहलमध्ये आम्ही जेवायला गेलो होतो. तर तिथं मग गेलो, पण तिथं खूप असं अंधारासारखं वाटलं होतं, मूड नव्हता येत. मग हे मला म्हटले की राजमहलमध्येच जाऊ आपण. तर असं तसं म्हटलं नको, त्यापेक्षा मग घरी आणा, घरीच आपण करू सेलिब्रेट. पण आता काय माहिती, आता नेता येत बघू. ताजमहल चला. चला धन्यवाद 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 धन्यवाद. माय 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 काय प्रेम मला फोन कर, तू कसं लिहितं तुम्हाला तू मला सांग. मी नाही बोलणार फोन कर. माय 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 काय प्रेम आहे आपल्या तिघांमध्ये, नाही आहे ना? एनिव्हर्सरी आहे त्या हिशोबाने. तू काय काय फुकट आहे काय? चला तर मग आम्ही निघतोय. साहेबांनी गजरे घेतले होते, मी विसरून गेले माहिती का. हो निघायचं. तर साहेबांनी गजरे घेतले होते, तर गजरे लावलेले पण व्हिडिओ भारी निघाल, त्यामुळे तुम्ही तिकडे फोटो व्हिडिओ काढा. असे चला. आता जसं की तुम्ही बघताच की दरवेळेस आमचे अर्धे पॅसेंजर कारमध्ये जातात आणि 2 जण आम्ही बाईकवर जातो. तर अशाच पद्धतीने आम्ही पण आता चाललो आहोत. चला मग. या दोघी बसल्या आहेत पाठीमाग. बाय बाय, येते मी गाडीवर. पोहोचलो आहोत हॉटेलमध्ये. तर हॉटेल तर एकदम छान दिसतंय आणि खूपच लांब आहे. किती किलोमीटर आलो आपण? 7-8 किलोमीटर आम्ही आलो आहोत. आणि बघू वेळ लागेल 5-10 मिनिटाचा. चल आपण रूम हे हां टेबल बुक करू. थोडासा उजेड पाहिजे होता, पण उजेड नाही भेटला. असूयात, पण इथं सीट आम्ही घेतलेला आहे, आता बुक केला आहे टेबल. तर आता अजून भाऊन ते काही आलेले नाही आहेत. तर ते येतील, मग तोपर्यंत मॅनेज करतायत, कारण की आम्ही सगळे ऑल टोटल मेंबर 10 आहोत. इथं मॅनेज करून राहिलेत. तर चला बघूयात कसं होतं. जर रील्स निघाली तर निघाली. मला रील्स महत्त्वाची होती खरी, तर म्हटलं केक कटिंग करताना रील्स तरी निघायला पाहिजे. तर तिथं केक कट करायचं पण त्यांनी ठेवलेलं आहे, तर तिथं करू नाही तर आपलं टेबलवरच करू. चला मी थोडंसं केस 11-11 झालेले चेंज दाखवा. मी केस हे करू. खायला मम्मी कसं वाटतंय? छान वाटतंय. पप्पाने एवढा लांब आणलं आपल्याला.
फर्स्ट टाइम नाही, आम्ही नेहमी हॉटेलला जात राहतो, पण हे फर्स्ट टाइम वेगळं टाईपचं आहे. तिथे हातात तिला सुद्धा ठेवतात नाही करून. अरे हा, पण तू दिलं कसं आहे, आता पकडून दिलं. झालं कल्याण. हा आमचा केक पडला, हल्ला पण ठीक आहे. थोडंसं मिस्टेक झाली, पण थँक्यू सो मच साक्षी. ब्लूबेरी ब्लूबेरी. किती? 16 वर्ष आमची मुलगी आहे. फोटो काढ. मेन ऑफ द डिश. साक्षी दीदीने गिफ्ट आणलेलं आहे. तिकडेच आश्रय तू साक्षी इकडे अरे काय चालेल. तसं थांब आम्हाला तसंच. हां खोला पटकन. सगळे किती एक्साइटमेंट. परफ्यूम. तिने मला म्हटली होती ना, युनिसेक्स दोघं वापरू शकतात. जा बाबा, या तुमच्या पोरीला घ्या. खायला तिकडे जा. अगं तुमचं मला मेन आता ना पहिले खाऊनच घ्या. व्हॉट इज दिस. हे बघा दाखव. चालू आहे स्टार्टर. साहेबनी केक मिशांना पण केक खाऊ घातलाय वाटतं. बसलेले आहेत. काय खायचं तुम्हाला? काय खायचं आपली? क्या खाने का है? पप्पा चिकन क्रिस्पी मागा. जेवण आलेलं आहे. आता आम्ही सगळे बसू आता जेवायला. साहेब काय झालं. काय झालं. काय बिल भरायचं. भाऊ म्हणताय मी तुला हे म्हणतात नाही भाऊ मी माझ्याकडे. आणि हे काय करताय, हे परत भाऊच्या अकाउंटवर टाकून देताय. अरे या केकला घरी घेऊन जायला रे. दुसऱ्या दिवशी घरी तरी खाऊ. चला आता आम्ही बाहेर थोडं फोटो काढतो, मग घरी जातो. तर आम्ही जेवण केलेलं आहे. जेवण झालं आहे. तर मस्त होतं जेवण, छान होतं क्वालिटी. तर आधी वाटलं इतक्या लांब कुठं हॉटेलमध्ये घेऊन येत आहेत, पण हॉटेल छान आहे आणि मस्त होतं जेवण. अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट झालेली आहे. तर आम्ही सगळे आलो होतो आणि मस्त वाटलं, मज्जा आली. फोटो बिटो काढले. रील्स येतीलच तुम्हाला. तर चला मग आता आम्ही निघतो, कारण की 11 वाजलेले आहेत. घरी जायला आता वेळच लागेल.
तर हे आपल्या कुठल्या रोडला आहे? मोशी रोडला. मोशी रोडला आहे हॉटेल. आळंदी मोशी रोडला. नाव काय होतं? क्लासिक. हां, क्लासिक नाव होतं. चला तर आता निघतो आम्ही. यहाँ पे फोटो सेशन चल रहा है. भाऊ म्हणताय निघायचं. म्हणे गाडी तू चालव. मला शिकवायची होती ना गाडी. मला सारखी म्हणते मी झोपणार आहे, गाडी तू चालव. अरे देवा, तुम्ही घाबरवताय आता. आता गाडी चालू. हा, ते चिडवत आहे आता तुम्हाला तसे. ते इथला व्ह्यू. हा, इथं ते झाड आहेत ना, त्याच्यामुळे मच्छर वगैरे आहेत. बापरे, कुत्र बघा ना केवढं आहे. हो, ते इथला व्ह्यू खूप छान आहे. मस्त जेवण झालेलं आहे. रात्रीच्या वेळेस मस्त असं गार वातावरणात ड्राईव्ह करतायत साहेब. भाऊंची गाडी एकदम स्पीडने चाललेली आहे पुढं. चला ना त्यांच्या जाऊ पटकन स्पीडनी. रात्रीच्याच मजा येते ना ड्राईव्ह करायला. मस्त वाटतंय गार वातावरण मध्ये. छान वाटतंय रात्रीच्या वेळेस. साडे 11 केक उरलेला आहे. हो, उद्या आता 12 नंतर तुमचा वाढदिवस चालू होणार आहे. तर ताई म्हणतायत की केक आहेच उरलेला, इथं सेलिब्रेशन करून घेऊ ऍडव्हान्स मध्ये. माझा जन्म एवढा महत्वाचा नाही. वाढदिवसाच्या धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे माझा वाढदिवस महत्वाचा नाही तर कसं काय? आज थोडे असतं, तुम्ही म्हणून मी आले. तिला काय झालं आता बघ. झोप काय झोप लागली? सँडल राहिली. काय चष्मा वगैरे घेतला का तू? ब्रश राहिला होता का? फिर मिलेंगे दोबारा. हाँ, आदा तेरी आदा. चष्मे दिला ना तुला मी. चष्मे दिला तुला. हाँ, कल स्कूल आहे. यांश्रेयाची पण आहे ना. कसली? कबड्डीची का? तनू कुठे? तनूला बोल. शिवण्याचं तोंड. परत पुढच्या सॅटर्डेला जाऊ लागलं सर. हा, रडू नको. नंतर कुठलं पिक्चर बघायला एखाद्या आता लई दिवस झाले आलं नाही ना. एखाद्या पिक्चर बघायला. मूवी बघायला आता मी पण नाही लय दिवस झाले पिक्चर बघायला. पुढच्या पेपरच्या. हा, जाऊ आता. उन्हाळा आहे ना, दिवस थोडस बरं वाटत. हा, हाय चल चल. गुड नाईट. चालली ती आता. जाऊ दे, तू लई रडत बसतो. गुड नाईट. हा, बाय. गुड नाईट. गुड नाईट. बाय बाय. पोहोचला फोन करा, नाही तर सीमाताईला गाडी चालवायला. भावना झोप लागली का तुम्ही चालू घ्या. चला, साहेब आले. अर्धा तास आहे. अजून अर्धा तास आहे. गृहप्रवेश करून घेते रात्रीला. जाऊ आपण परत सॅटर्डेला जाऊ. हा, चालेल ठीक आहे. हा, बाय. अरे जाऊ ना, पुढच्या सॅटर्डेला जाऊ. चल. अरे आपण जाऊ सॅटर्डेला परत. मग तिकडे राहू, मग मस्त एन्जॉय करू. जाऊ परत क्वार्टरला जाऊ. तर आता आम्ही घरी आलो आहोत. 11:15 वाजले. सीमाताई संजू भाऊ सुद्धा क्वार्टरला गेले. तर छान असा एन्जॉय झाला. तर फॅमिलीसोबत एन्जॉय करायला छान वाटतं. ते सुद्धा वेळ काढून मी आले आमच्यासाठी. भाऊ ॲनिव्हर्सरी होती, तर काय असू दे, कुठलाही बड्डे असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे, तर येतात वेळ काढून आणि आले. आणि आम्ही मस्त जेवायला गेलो.
तर ह्यावेळेस जवळचं नव्हतं, तर लांबचं होतं ते हॉटेल. तर छान होतं जेवण वगैरे, मस्त फोटो वगैरे काढले मुलींनी, एन्जॉय केला, मस्त जेवण वगैरे केलं त्यांनी. तर अशा पद्धतीचा होता आजचा ॲनिव्हर्सरीचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. चला मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तर बाय.